दादा, अजित दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. आणि आपल्याला ह्या प्रभागात बदल घडवायचा आहे आणि आपल्या हक्काचे माणसं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही बघत आहात, आम्ही होम प्रचारावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. लोकांच्या गाठीभेटी घेतो आणि लोकांचे प्रश्न तेच आहेत. आपण सगळ्या भागातून बघतोय लोकांना जे प्रश्न सतावत आहेत ते नाले आहेत, गटारे आहेत, अस्वच्छता आहे, रस्ते आहेत, अतिक्रमण आहे. ह्याच विषयांवर नागरिक बोलत आहेत आणि नागरिकांकडूनच आता जनतेने हातात घेतलेलं इलेक्शन आणि त्यांनीच ठरवलेलं आहे की यंदा आपण बदल घडवणार आहे. आणि आमच्याकडचे जे उमेदवार आहेत, आनंददादा चंदनशिवे यांच्या पत्नी कविताताई चंदनशिवे, दत्ताताई फुटाणे यांचे सुनबाई सारिका फुटाणे, मी स्वतः सी सुशील बंदपट्टे आणि विश्वनाथ बिडवेजी हे चारही उमेदवार काम करून आलेले उमेदवार आहेत, जे स्वतःच्या कामाच्याच बेसिसवर लोकांना मतं मागतायत. आणि नागरिकांना माहिती आहे, मतदारांना माहिती आहे की आमचे चारही उमेदवार हे काम करणारे आहेत आणि मागील 9 वर्षात ज्या काही गोष्टी घडल्या नाहीत, झाल्या नाहीत, जे असमाधानकारक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलेलं आहे त्या सर्व पूर्ण करण्याचं आश्वासन, वचन
आम्ही आमच्या वतीनं दिलेला आहे. धन्यवाद. त्यांनी काढली आणि लाडकी बहीण योजना ही भाजपाने काढली, पण जनतेमध्ये अजूनही संभ्रम निर्माण आहे की ही लाडकी बहीण योजना कोणी काढली. याबाबत आपण काय खुलासा कराल? खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, जेव्हा आमचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला लाडक्या बहिणीची सुरुवात झाली होती. आणि आज देखील जर तुम्ही बघत असाल तर आदित्यताई तटकरे या मंत्री आहेत, त्यांच्याकडे हे खातं आहे. आणि सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोघांच्या महायुतीतून आम्ही ही इलेक्शन लढत आहोत. आणि कोणत्या पक्षाने काय दावा केला ह्याच्यापेक्षा मला निश्चित माहिती आहे की लाडक्या बहिणींना ज्या भावाने ही ओवाळणी दिलेली आहे, त्यांचा चेहरा, त्यांचं कार्य यांना निश्चितपणाने लक्ष आहे. आणि मी सांगतो, लाडक्या बहिणींचा तर प्रश्न नाही, पण जनतेतून पण एक मोठा आवाज आहे. आणि लोक राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसच्या पाठीशी, लाडकी बहीण असेल, काम असेल. आणि तुम्हाला माहिती आहे अजितदादांचं काम कोणत्या पद्धतीचं आहे. अजितदादा महाराष्ट्रात एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या कार्याच्या जोरावरच आज राष्ट्रवादीची तुम्ही गौडदौड बघताय. आणि निश्चित विश्वास आहे, लाडकी बहीण असेल अशा अनेक योजना येणाऱ्या काळात महायुतीच्या द्वारे राबवल्या जातील. धन्यवाद. आपण काय सांगसाल, लोकांकडून कसा आपल्याला प्रतिसाद भेटत आहे? खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक म्हणतात की हे डेडनेस लाईनचं काम नाही, रोडचं रस्त्याचं कामं नाहीत, पाण्याचे प्रॉब्लेम आहे, पाणी वेळेवर येतं. खूप बदल पाहिजे लोकांना वार्डामध्ये 4 नंबर विभागामध्ये. जसा 5 नंबरमध्ये माझ्या मिस्टरांनी काम केलेलं आहे ना वार्डामध्ये, तसं आम्ही 4 नंबरमध्ये करून दाखवू चौघं मिळून. धन्यवाद. गेल्या 5 ते 6 दिवसापासून आम्ही होम टू होमवर आम्ही जास्तीत जास्त भर दिलेला आहे. खरं तर पाहता जेवढं लोकांचं प्रतिसाद भेटत आहे ते दिवसेंदिवस आमची ऊर्जा वाढत चालली आहे त्यामुळं. आणि त्या लोकांचं असं मत आहे की ज्या बेसिक सुविधा ज्या पुरवल्या गेल्या पाहिजे होत्या प्रशासनाकडून, येत्या नगरसेवकांकडून, त्या पुरवल्या गेलेल्या नाहीत. आणि त्यांनी स्वतः ठरवलेलं आहे सर्वांनी की यावेळेस आम्ही घडवणार आणि हे निश्चित आहे. धन्यवाद. दावा केला होता की शिवसेनेकडनं पण दावा केला होता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी काढण्यात आलेली आहे यावर या दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. त्या संदर्भात आपल्या पक्षाचे काय म्हणणं आहे? मला पक्षाबद्दल काही विषय बोलायचं नाहीये. माझं एवढंच काम आहे की प्रभाग 4 क्रमांकमधून मी जेवढ्या जास्तीत जास्त महिलांना उद्योग आणि त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करीन. आणि आता माझा होम टू होम प्रचार चालू आहे, तर महिलांचा प्रतिसाद हा खूप चांगल्या प्रमाणात आहे. सर्वजण महिला म्हणतात की आम्हाला ह्यावेळेस बदल पाहिजे, एवढंच लक्षात ठेवले. आणि मी या प्रभागात बदल करून दाखवणारच. धन्यवाद. कोण म्हणते येत नाही. काँग्रेस पार्टीचा तयार याला. कोण म्हणते येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकच वादा. एकच वादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा